छोटासा कार्यक्रम आहे छोट्या मुलांचा, तो आपण या ठिकाणी सादर करत आहोत. तर सर्वात अगोदर अंगणवाडीची मुलगी आहे नेत्रा संग्राम जाधव, ती आपल्या समोर भाषण बोलत आहे. सगळ्यांनी ऐकून नमस्कार सगळ्यांना. इतके दिवस अशी बोलत होते की मम्मी मला भाषण आठवल का ग, मम्मी मला भीती वाटायची नाही ना ग असं. आणि आज भाषण करून इतकी छान झोप लागली की काही टेन्शनच नाही डोक्यात. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर व्हिडिओ जरा लेट येतो आहे समजून घ्या. पहिले व्हिडिओ शूट केले होते ना ते टाकते मी. तर आम्ही इथं अंधारात तोपर्यंत निघालो होतो कारण आम्हाला पोहोचायचं होतं टायमिंगला. कारण तिथे जाऊन मला आंघोळ वगैरे करायची होती, सोनूला आवरायचं होतं आणि मग निघायचं होतं आम्हाला शाळेत जायला. तर इथं माझी शाळा वगैरे तुम्हाला दाखवली, तुम्ही बघितलं कोणी उठलेलं नव्हतं ना, शाळेत कोणी आलेलं नव्हतं तेव्हा आम्ही घरून निघालो होतो या. तसं तर आम्हाला पोचायला 7 वाजले होते. घरनं आम्ही 6ला निघलो असेल, 1 तास आम्हाला गेला जायला. तिथे गेलो सोनूच्या पप्पाने पाणी वगैरे तापून ठेवलं होतं. किती फास्ट उरकला आणि आलोय शाळेत. आता मी तिकडे नाही गेले फेरीला, मी इथं थांबले. वाजतंय आलेत बहुतेक. मी पहिल्यांदा स्टार्टिंगला पांढरी साडी घातलेली पण खाणं शोधून नाही घातली. दाखवते घरी गेल्यानंतर कशी पडली ते. छोटासा कार्यक्रम आहे छोट्या मुलांचा, तो आपण या ठिकाणी सादर करत आहोत. तर सर्वात अगोदर अंगणवाडीची मुलगी आहे नेत्रा संग्राम जाधव, ती आपल्या समोर भाषण बोलत आहे. सगळ्यांनी ऐकून नमस्कार सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. माझे नाव नेत्रा संग्राम जाधव. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिन. या दिवशी आपण झेंडा फडकवतो. आपला तिरंगा आपली शान आहे. आपण आपल्या तिरंगा प्रेम करूया, मोठ्यांचा आदर करूया. जय हिंद. शाळेतनं आलोय आम्ही आणि मी इथं फोटो वगैरे हे करत होते, व्हॉट्सअपला वगैरे टाकत होती आणि पडली होती कारण तिकडे नेटवर्क येत नाही. तर बघत बघत मॅडम झोपून गेल्या. त्यांना आता वाजल्यात किती सांगू का मी फक्त तुम्हाला, 10:48 म्हणजे अजून 11 पण वाजले नाही त्या. पण रात्री जागण्याचा परिणाम, दिवसभर खेळण्याचा परिणाम आणि उठ म्हणते तरी उठणं. आणि जेवले नाही आहे काय, मी अजून जेवणच बनवलं नाही. सकाळी चहा बनवलेला नाही, ह्या दोघांनी चहा पिला, मी चहाच पिला नाही. मला डोकं सर्दी कणकण इतकी झाली ना काय सांगू तुम्हाला. आणि सारखीच मी आजारी पडायला लागली आजकाल. काय होतंय काय माहिती. तर असू देता. आणि लाईट पण नाही आहे, शनिवारची लाईट नसते आमच्याकडं. सकाळची काहीतरी 8-9 वाजेपर्यंत असेल, नंतर जाते. तर आता मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे माझ्या. तर मी बनवते आता वरण भातच बनवते आणि तिला खायला उठवते. नाक जाम झालंय आणि हे पाण्याचा परिणाम आहे. खरं सांगते मी, आपण कुठं बाहेर गेलो ना, आपण बघत नाही पाणी कसलं आहे कसलं नाही, पितो आणि त्याच्यामुळं हे झालंय. तो उठ म्हणते तर उठ ना. आणि तुम्ही सोनूचं भाषण तर बघितलं असेल, तिचा लुक मी काय नंतर घेतला नाही आहे कारण घरी आलो आणि आले कपडे काढायला सुरुवात केली तिनं. कपडे वगैरे चेंज केली, चॉकलेट खाल्ले आणि झोपून गेली. मी तर बदललंच नाही आहे. मी ती बघा पांढरी साडी घालणार होती, ती दिसते तुम्हाला. ती पण ना तिला पांढरे होते आणि तिथं चिक्कल झाला आहे मध्ये पावसामुळं. तर म्हणत तिथनं आपलं पाय वगैरे लागणार आणि माणसात गेल्यानंतर बरोबर खालीच साडी भरती. मला नको घालायला, ती फेटून टाकली. मग आपली साधं सिंपल घालून गेलेली. तर असं आता चला जेवण बनवते. लय डोकं दुखतंय माझं. किती निवांत झोपले ना, म्हणजे काळजीच नाही तिला कुठल्या गोष्टीची. इतके दिवस अशी बोलत होते की मम्मी मला भाषण आठवल का ग, मम्मी मला भीती वाटायची नाही ना ग असं. आणि आज भाषण करून इतकी छान झोप लागली की काही टेन्शनच नाही डोक्यात, आहे ना. मी खिचडी बनवली, सॉरी डाळ भात बनवला, तरी अजून मॅडम उठल्या नाही त्या. ज्योती हां काय थांब अजून ना, लय इतकं जी म्हणजे तिने टेन्शन घेतलेलं की मम्मी मला आठवल ना, मग माझ्या लक्षात राहील ना, मम्मी असं होईल ना. पण केलं माझ्या बाळानं. झोपती का जेवत्या, माझं म्हणणं आहे की झोपून द्यावं तिला, कारण तिला लय कंटाळा आलाय, लय जागले. तर मॅडम बरे ती बघायला तिकडे नव्हती गेली, पण घरात तिला झोपच लागत नव्हती कारण ती वाजत होतं ना लय, त्यामुळं त्रास होतं. मी तू जेवती का, मग जेवून झोप.
मी पण जेवणार आहे, कारण मोबाईलमध्ये चार्जिंगच नाही ना. मी काय करणार आहे जागून तरी. आणि घसा वगैरे पण लय दुखतोय माझा प्रचंड. आणि ना मला एक गोष्ट सांगायची की माझी सोनू लय हुशार आहे, खरंच लय हुशार आहे. पण काय माहिती आम्ही तुला पुढं शिकवू शकेल का नाही माहीत नाही, कारण पैशाच्या अभावी का नाही, किंवा पैशांच्या चणचणमुळं गरिबाची स्वप्न तशीच राहते ते का नाही, तसं काहीतरी आमचं आहे. कारण आत्ताच म्हणजे आत्तासुद्धा शाळेत एखादी गोष्ट सांगितली ना, तर ती कधी महाग असेल काय असेल ना, तर ते आमच्याच्यानं नाही घेणं हो. जी खरं आहे ती खरं आहे. आम्ही फक्त तिला समजवत राहतो की आपण पुढच्या वेळेस करूया, आता असंच ॲडजस्ट कर. असं काय माहिती पुढं जर जर तिचं डोकं चाललं किंवा ती हुशार आहे आणि तिला म्हणजे शिकू वाटलं पुढं, पण आम्हीच तिच्यावर दबाव टाकू, काय राहू दे आपल्याकडं पैसे नाही तर असं तसं. म्हणजे होणार तर असंच आहे, कारण आम्हाला माहीत आहे आमची परिस्थिती पुढं काय होणार आहे काय नाही. कारण हळूहळू खर्च वाढायला लागला या, महागाई वाढायला लागली आहे, त्यात पगार एवढंसं असतो ना, त्यामुळं अवघड आहे. अजून आम्हाला घर असो, हिचं 12वीपर्यंत कटाकटी तर शिक्षण द्यावंच लागणार आहेत. बाकी पुढे शिकू नाही तर ना शिकू. नंतर ना घर आलं, तिचं लग्नाचा खर्च असो, या सगळ्या गोष्टी म्हणजे ना विचार केलं ना, एकट्याच्या जीवावर भागणं खरंच खूप कठीण असतं. आणि मग कधी कधी वाटते की माझ्या लेकरांना मागं घ्यावं लागणार आहे, असं आहे. पण तिची लय इच्छा असते, तिला लय काय काय करू वाटतं माहिती आहे. सगळं व्हिडिओ मी आज काढलं ना सगळ्या पोरांचं ना, कोणाला इतकं काय येत नव्हतं, पण ती सगळ्यात बारकी असून, सगळ्यात बारकी आहे ती बरं का, तरीसुद्धा तिनं न चुकता भाषण म्हटलं. तुम्हीसुद्धा बघितलं, कुठंसुद्धा अडकली नाही आहे. म्हणजे घरी उलट तिला आठवत नव्हतं कुठलं वाक्य काय माहिती, तर तिथं वेगळं तिच्या मनाचं जोडत होती. पण तिथं ती अजिबात भिली नाही किंवा तिला नाही आठवलं असं झालं नाही. तिनं इतकं भारी म्हणलं ना, खरंच सगळे तिचं कौतुक करत होते की एवढी एवढी पण बरोबर बोलली, सगळं अजिबात भिली नाही काय नाही. आणि दुसरी पोरांना ना सगळं गाणं पण आठवत नव्हतं या, असं झालेलं आहे. मला लय भारी वाटलं. माझ्या लेकराचं पहिलं भाषण होते. छान मस्त वाटलं मला ना. तिच्यात एवढं कॉन्फिडन्स कुठनं येतो काय माहिती ना, तिला अजिबात भीती वाटत नाही. लय कॉन्फिडन्स आहे तिला कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा, एवढ्या माणसांसमोर फेस जाण्याचा. म्हणजे ना अजिबात काय वाटत नाही. एवढी माणसं आहे ती आपल्याकडे बघते ती. मी माझ्या जिंदगीतलं सांगते, मी उभ्या आयुष्यात माझ्या शाळेत मी कधी भाषण नाही केलेलं. मी एवढी बुलकी असून सुद्धा सगळी माणसं पुढे दिसल्यानं माझी चचन पप्पा होते. पण माझं बाळ ना माझ्यापेक्षा लय वेगळं, अजिबात भेट नाही कोणाला. दुनिया गई भाड में, स्वतःच्याच धुंदीत चालायचं असं काम असतं तिचं. सगळे मला म्हणतात की तुझी पोरगी तुझ्यावर गेले, म्हणजे इकडचे म्हणतात तुझ्यावर गेले आणि माहेरचे म्हणतात की तिच्या पप्पावर गेले. मग काय माहिती आमच्या दोघांचं थोडं थोडं गुण 50-50% आलं तर नाही, त्यामुळे ते वेगळं सामग्री तयार झाली आमच्याकडून. माझी माहेरची म्हणतात की ही पोरगी तिच्या बापावने हुशार आहे, मग इकडचे म्हणतात की ही तिची आईवने हुशार आहे. पण ना खरं आमच्या दोघांचं थोडं थोडं गुण मिळून ना आम्ही हे आणलंय. आणि ते एवढं भारी आहे ना, कधी कधी ना म्हणजे माझ्या प्रेग्नेन्सीचा एक किस्सा सांगते. सगळ्यांना प्रेग्नेंट राहिल्यानंतर असं वाटतं ना माझं बाळ असं असावं, माझं सुंदर दिसावं, गोरा असावं, चिकन असावं. मला काही नव्हतं, देवा मला पोरगी पाहिजे, देवा मला पोरगी पाहिजे, एवढंच होतं. आणि ती झाली की नाही, झाल्या तिचा कलर का नाही माझ्यासारखा होता, सावळा सेम, काहीच बदल नाही. उलट मी तिच्यापुढे जास्त पांढरी दिसत होती आणि ती माझ्याबरोबर थोडीशी डाऊन दिसायची. पण हळूहळू जी तिच्यात बदल घडत गेला ना, काय सांगू तुम्हाला. हे एवढं चिकन होत गेल्यानंतर कळलं की म्हणजे तेव्हा पण ती सावळी होती का नाही, दिसायला छान होती, फक्त सावळी होती. सावळी असल्यामुळे सेम ती माझ्यासारखी दिसायची. तिच्या लहानपणीचा फोटो आहे ना, मला वाटते 15-20 दिवस झाले असतील तिला, तरी पण ना ती टुकू बघायची. भले तिला दिसत होतं का नाही दिसत होतं माहीत नाही, लय टुकू बसायचं. तो फोटो आहे माझ्याकडं, लय छान दिसत होती. काय बोलू तुम्हाला, जसे होते तसे मला आवडत होते. आणि नंतर तर तिचा चेहरा बदलला, कलर बदलला, म्हणजे शरीर भरून यायला लागलं, रक्त वाढायला लागलं ना, तसं तिचा कलरच चेंज होत गेला. आणि मग म्हटलं की काय पैदा केलं आपण एवढं भारी. जे आम्हाला ना, आम्ही तिला लहानपणी कुठे घेऊन जायचो ना, तेव्हा सगळे म्हणायचे आईबाप कशा आहे ती आणि पोरगी बघा कशा आहे, कोणावर गेली नक्की. खरंच आम्ही ना, आमची परिस्थिती पहिली नव्हती. आम्ही आहे तशा कपड्यावर कोणाच्या पाहुण्यांच्या घरी म्हणू, कुठेही म्हणू जायचो का नाही, तर आम्ही दुकानात वगैरे काय घ्यायला थांबलो, कुठं थांबलो ना, सोनू लय बोलकी होती पहिल्यापासूनच, लय बोलकी. कोणी अनोळखी व्यक्ती असो, कोणी असो, ते संग बोलणार, लगेच त्याच्या संग अटॅच होणार, काही लाजणार भिजणार नाही ना. तर सगळे तिचं गाल ओढायचे, पप्पा घ्यायचे, लय म्हणजे सगळ्यांनी लाड केला ना, ओळखीचा असो नसो कुणी असो. कारण मी तिला लय टापटिपीत ठेवायचे, कारण मला पहिल्यापासून लय वाटायचं की मला पोरगी असावी, मी तिला अशी सजवीन. पोरांचे पण कपडे तिला आत्तापर्यंत मी तिला पोरांचे कपडे घातलेले, कारण नंतर ती नाही करू शकणार ना, टी शर्ट पॅन्ट वगैरे ती नाही घालू शकणार, त्यामुळं. तर असं
एवढंच सांगायचं की मला माझं बाळ लय आवडतं. उठा, चला जेवतो आता. फोनमध्ये चार्जिंग नाही आहे. खातो आणि जे ताणून देतो ना डायरेक्ट संध्याकाळी उठणार आहे. आता उठायचं नाही भेटत नाही. भांडी पडलेत. माझ्या नवऱ्यानं काय बनवून खाल्लंय माहीत नाही, तर ती भांडी पडली, ती कपडे पडली, ती धुणार नाही आहे मी काय. तर चला 12 वाजलेत. आता खातो, मग खास्तोपर्यंत 12:30 होतील, सगळं आवरस्तोपर्यंत. तिथनं झोपतो. तुला काय बोलायचं नाही? लय रिलॅक्स झोप लागलेली आहे. नाहीतर इतके दिवस टेन्शन होतं, दडपण होतं त्याच्यावर. पण नाही, हिरा आहे माझा, हिरा. सोनं पण नाहीये माझा. सगळ्यात महाग काय असतं? ब्लॅक डायमंड ना? ब्लॅक डायमंड आहे, पण ब्लॅक नाही आहे. चला या जेवायला. वरण भात बनवलंय बघा तिकडं. जेवतो. माझा घसा नाक पॅक झालंय. ही नाक नाही, हे झालंय. तुम्ही म्हणताल काय पण करून दाखवते, खरंय ते खरंय. शर्ट बदलला, चॉकलेट खाल्ली, झोपली बाया. टेन्शन होता, गाल झोप लागली. कसं टेन्शन? काय टेन्शन घ्यायचंय? कॉन्फिडन्स पाहिजे, भ्यायचं नसतं अजिबात नाही. कोणाकडे बघितलं नाही. मम्मी शूट करते ना, मम्मीकडेच बघितलं. कोणाकडेच बघितलं नाही. मम्मी आपला व्हिडिओ करायला लागली ना, जसं आम्ही घरी व्हिडिओ करताना इकडे तिकडे बघायचं असतं, कॅमेऱ्यात बघायचं असतं आणि कॅमेऱ्यात बघून बोलायचं असतं. ती गोष्ट आज तिच्याकडे कुठेतरी कामाला आली. तसं मी तिला सांगितलेलं की माईक जास्त जवळ धरायचं नाही. जवळ धरल्यानंतर ना आपण काय बोलतो हे कळणार नाही. माईक थोडासा लांब धरायचा आणि माईकडं बघायचं. त्यामुळे इकडे तिकडे बघितलं ना आपण विसरून जातो. त्यासाठी म्हणलं तिथं बघायचं. पण तिनं काहीच नाही आहे. मॅडमनी माईक धरलाय मला वाटते तिच्या, मग तिनं माझ्याकडे धरले आणि माझ्याकडे बघून बोललंय सगळं. असं चला जेवतात आम्ही. गेला आता बघा. मग पप्पा लसूण सोलते तर मम्मी भाजी सोलते. तोंड घ्यायची असते ती, इकडं वाटाणा नुसतं जमीन नसते सोलते. दाखवायची. अक्क घेतल्यानंतर सगळं दिसतंयच की. दोघं पण दिसतंय. हा, मग तसं घ्यायचं असतं. आज आम्ही उशिरानं उठली का माहितीये का? मला सुट्टी आहे आज. पप्पांना नाही सुट्टी. आणि पप्पांना कधी सुट्टी असते? रोजच काम असतं पप्पांना. पप्पांच्या सुट्टीची आम्ही वाट बघतो, पण पप्पांना काही सुट्टी नसते. कारण पप्पांना सुट्टी भेटली ना, थोडासा स्वयंपाकात ह्याच्यातनं आराम भेटतो, निवांत उठाय भेटतं. पोरीला सुट्टी असू नसू काय फायदा नाही. कारण पोरीचं काम, माझं काम असतोपर्यंत तिच्या शाळेचं टायमिंग होतं. त्याला सुट्टी पाहिजे घरी भांडणं करायला का? भांडणं करायचं जोर तुम्हाला येतो, मग तुम्ही स्वतःला विचारा ना. मला नाही येत. त्या मी आठवणी वाटाणा सुलती या. हो मग म्हणून घरी राहा वाटत. हा विचार. आता आपण 2 व्हिडिओ एकत्र करून टाकणार आहे, कालचा आजचा. माझं आपलं भाषण कसं वाटलं तुझ्याकडे कॅमेरा करून विचार. आणि इकडं हो, इकडं हो. कुठे इकडं? हा बस. खाली किती हलवती बा की निवळ बावळट पुरग्या या. काय पण आहे का? हाय वर बघ आता. आग कालचं भाषण तुम्हाला कसं वाटलं सांगा. आम्ही व्हिडिओ केला होता. कसं वाटलं सांगा भाषण माझं. लय हलवायचं नाही, तू लय हात हलवती. माझा एवढा वड भरलं का हलतो. मग कुणी वर सांगितलं? असं समोर पण धरू शकते. हा वर सगळ्यात आधी मीच भाषण केलंय. कुठे केलंय बाबा? आवडलं का सांगा? आवडलंय का सांगा मला. काय बघताय? बाबा बघते फिरव इकडं.